च्या परिवर्तनामध्ये आपलं स्वागत आहे. सध्या आपण नंदीश्वर या गावात जिल्हा परिषद गटाच्या माध्यमातून लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आपण आलेलो आहोत. एका बाजूला प्रदीप खांडेकर आणि दुसऱ्या बाजूला बसवराज पाटील हे मैदानात आहेत. लोकांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया काय आहे ते. नाव काय आपलं? दत्ता तुकाराम करंडे. घरंडे. आता सध्या जिल्हा परिषद निवडणुका लागलेल्या आहेत. आपल्याला काय वाटते? एका बाजूला प्रदीप खांडेकर आहेत भारतीय जनता पार्टीकडून, दुसऱ्या बाजूला भगीरथ बालके यांनी बसवराज पाटीलांना उमेदवारी दिलेली आहे. एकंदरीत तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल? प्रदीप खांडेकर कशासाठी काय म्हणजे कामं चांगलीच केली जनतेची. बरं. आणि दुसऱ्या बाजूला बसवराज पाटील यांनी सुद्धा चांगली कामं केलीत अशी चर्चा आहे. तुम्हाला काय वाटतं? त्यांची आमची ओळखच नाही. खास आहे का? बरं बरं. म्हणजे प्रदीप खांडेकरने ह्या ठिकाणी भरपूर कामं केली असं तुम्हाला? सभापती असताना सगळी काम केली. बरं बरं बरं. म्हणजे काय आता ते प्रदीप बसवराज पाटील यांच्या जी लोक आहेत ती प्रदीप खांडेकर हा उपरा उमेदवार आहे आणि मी ह्या मतदारसंघातला अशी चर्चा उठवली, त्याबद्दल आपल्याला काय वाटते? काय ना आमच्यात चालतोय ते धनगर समाज, आमच्या धनगर समाज सपोर्ट काय करतो. होय. बरं बरं बरं. खांडेकर होय. कशासाठी काय? माणूस चांगला आहे. माणूस दुसरं चांगला काय आहे. अडचण नाही. खांडेकर बरं. हा माणूस ज्यावेळी पंचायत समितीचा सभापती होता हां. आणि दुसरी गोष्ट खानदानी राजकारणी असं काय भानगड नाही. बरं बरं. कोण गोर गरीब जनता कोण जरी गेली हां. तर सरळ मार्गी त्याचं काम करून मार्गी लावणार आहे. आणि त्यांचं काय खानदान राजकारणातली नव्हतं. बरं बरं. एकंदरीत माणूस सर्वसामान्यातनं पुढे आलेला माणूस आहे. त्याला जमीन काय, शेती काय, कुठं केल्यावर काय होते, शेतकऱ्याच्या काय अडचणी आहेत, या हां. कुठल्या शेतकऱ्याला काय करावं लागतं ह्याचा दांडगा अनुभव आहे. कारण नाही. का ती स्वतः शेतात धरलेला माणूस आहे. एकंदरीत चर्चा हे भारत नाना भालके यांचा पहिला बालेकिल्ला होता असं लोकांचं मत आहे. बालेकिल्ला ज्या त्यावेळी जे ती विषय संपत येतो. आता बालेकिल्ला कोणी म्हणून चालतं? हां. आता त्याचं 5वी ती वर्गदंड आणतोय म्हणून असं कुठं चालतं का? बरं. चाल नसते असं. म्हणजे एकंदरीत प्रदीप खांडेकर यांना तुमचं म्हणजे गाव सपोर्टिंग आहे का? 100% सपोर्टिंग. कारण मी काय सांगतो तुम्हाला, त्याला दांडगा अनुभव माणूस शेतकऱ्यातनं मोर गेले. त्याची काय खानदान राजकारणातली नव्हतं. बरं. त्याचा वडील कोण सभापती नगरपालिका असले काय भानगडीतला माणूस नव्हतो. हां. तो सर्वसामान्यातला माणूस आहे. बरं, बरं. त्यामुळं एकंदरीत उद्या म्हणजे जिल्हा परिषदचं मतदान हे 5 तारखेला आहे आणि मायक्का देवीची यात्रा पण 5 तारखेला आहे. तसं गावाच्या म्हणजे कसं गावानं नियोजन केलंय गावाचे हां. नियोजन. होय, गावाची आता बैलगाडीची जाणार आहे त्या. हां. त्या बैलगाडींचं 9 वाजता बनवते. बरं. 9ला तिथनं जीप करून माणसं इथं आणून पुन्हा नेऊन सोडायची आणि मग बैलगाड्या घेऊन यायची. म्हणजे असं नियोजन केलंय. एकंदरीत गावानं ठरवलं ठरवलं की की बाबा लोकशाहीचा दिवस हा चांगला साजरा करायचा. करायचा. बरोबर. हो. धन्यवाद. काका नमस्कार. काय नाव? नागालवटे. बरं बरं. सध्या जिल्हा परिषद निवडणूक लागली. कुणाचे वातावरण काय? आपण त्या भांगडीत नसतो. नाही तरी पण इथं म्हणजे अजिबात नाही. नाही काय नाही. म्हणजे इथं जिल्हा परिषद प्रदीप खांडेकर आणि बसू पाटील आणि आपले हे उभारले ते. तुम्हाला काय वाटतंय? काय नाही. हां. सगळे सारखेच आहे ते ना. म्हणजे उत्साह नाही तुम्हाला? नाही नाही. का हो? का असं का? हा असं का? म्हणजे लोकशाहीचा मतदानाचा अधिकार आहे आपल्याला. हाय बरोबर आहे ना. हां. पण राहिले कुठं? लोकशाही आहे, मतदान आहे का? नाही मताचा अर्थ मला सांगा अगोदर. नाही काय? बरोबर आहे. नाही पण- नाही तुम्ही सांगा ना अर्थ मला. मताचा अधिकार- मतदान हां, मतदान दान करायचं करा. गोष्ट, हा? बरोबर आहे. मग तुम्ही प्रचार का करताय, पैसे का देताय, ह्याला मत द्या का म्हणताय, ही मला सांगा ना जरा. नाही कसं असते, आता ती उमेदवार आहेत त्यामुळे ती तुमच्यापर्यंत येणार नाही ना ना, मत नको मागायला. नको आहे ना. मग ती पैसे देतेच ना. हां. मग मत देच कुणाला. म्हणजे पैसे घेऊन थोडक्यात मतदान करायचं ना असं तुमचं मत हा आहे. नको आपलं चालत नाही सिस्टीम. बरोबर आहे.